नमस्कार, मी सचिन शिंदे. महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सध्या मावळ तालुक्यामध्ये विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. आपण नुकतीच संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बघितली. या निवडणुकीत देखील बिनविरोध करण्याचा सर्वपक्षीय नेत्यांकडून प्रयत्न झाला, परंतु ऐन वेळेला संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नवले यांच्या गटामध्ये निवडणूक लागली. तर काल झालेली निवडणूक म्हणजे पवना कृषिक सहकारीची निवडणूक, या निवडणुकीमध्ये देखील सर्व पक्षीयांनी बिनविरोध करण्याचा फॉर्म्युला ठरवला, परंतु या निवडणुकीला देखील मतदारांनी नाकारलं. बिनविरोध करण्यात मतदारांनी नाकारलं. एकंदरीतच मतदारांनी माघार घेतली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भाजप असेल, यांनी वेगवेगळ्या पद्धतीने बसून आपापला फॉर्म्युला ठरवला, पण या फॉर्म्युल्याला देखील मतदारांनी जुमानलं नाही. येऊन मतदान केलं. अत्यंत इंटरेस्टिंग निवडणूक झाली. जेवढी संख्या राष्ट्रवादीला भाजपने दिली होती किंवा राष्ट्रवादीने भाजपला दिली होती, त्यापेक्षा कमी उमेदवार राष्ट्रवादीचे निवडून आले, तर भाजपला जो आकडा भेटला होता त्यापेक्षा जास्त त्यांचे उमेदवार निवडून आले. अत्यंत इंटरेस्टिंग निवडणूक झाली. या सगळ्या निवडणुकीला जवळून पाहणारे माऊली ठाकर ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांच्याकडून आपण ही सगळी निवडणूक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र लाईव्हमध्ये. निवडणुका ज्या आता सहकारी संस्थेमध्ये होतात आहे, त्या निवडणुका वेगळ्या वळणावर चाललेल्या आहेत. खादीग्राम उद्योगची देखील निवडणूक जवळच आलेली आहे, त्या देखील आपण पाहतोय. सगळा गोंधळ चालू आहे. कारखान्याची निवडणूक असेल आणि काल झालेली निवडणूक, यात तर महायुतीत तर बिघाडीच झाली सगळी आणि मतदारांनी पण यांना नाकारलं. कसं बघता या निवडणुकीकडे? पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, पवना कृषक सेवा सहकारी संस्था ही साधारणतः 40 गावांची सेवा संस्था आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये अशा 5 संस्था आहेत. त्यामध्ये एक प्राधान्य नाव घेतलं जाईल की कोल्हापूरचा शेतकरी बाजार. त्या काळात ही रजिस्टर झालेली संस्था आहे. आणि पवना कृषक सेवा संस्थेकडं खताचं जे लायसन आहे ते मावळ तालुक्यामध्ये खताचं कुठलंही लायसन नव्हतं. त्या काळात पवना कृषक सेवा संस्थेकडं खताचं लायसन होतं. म्हणजे आणि खूप चांगल्या प्रकारे चाललेली संस्था होती. 3,500च्या आसपास तिथे सभासद होते, शेतकरी सभासद होते. आणि शेतकऱ्यांचा संपूर्ण व्यवहार ह्या संस्थेवर चालू असायचा. अगदी आपल्या भागात आपला मावळ तालुका हा कोकण पट्टीलगतचा तालुका आहे आणि या भागामध्ये पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं. आणि पाऊस पडल्यानंतर आपल्या भागातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची उत्पादन त्या काळात उत्पादन नसल्यामुळं खावटीची म्हणजे खाण्यासाठी देखील या संस्थेनं काही काळ शेतकऱ्यांना कर्ज दिलेले. अगदी प्रत्येक गावामध्ये ह्या संस्थेचा सभासद आहे. आणि त्या काळात ही संस्था खूप चांगल्या प्रकारे चालली होती. परंतु 1990च्या दशकामध्ये ज्यावेळेला गावच्या विकास सोसायट्या निर्माण झाल्या आणि त्यानंतर विकास सोसायटी ज्यावेळेला शेतकऱ्यांना कर्ज द्यायला लागल्या, त्यावेळेला पवना कृषीकडं कुठंतरी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आणि कर्जमाफीच्या मुद्द्यामध्ये पवना कृषीक लटकली गेली. आणि पवना कृषीकचं जो प्रॉफिट होता तो थांबला गेला आणि एकूणच कामकाज गेल्या 10 वर्षामध्ये ठप्प होत गेलेलं आहे. आता सध्या ही निवडणुकीचं वारं सुरू होतं किंवा ही निवडणुकीची प्रक्रिया चालू झाली. आणि निवडणूक प्रक्रिया चालू झाल्यानंतर दोन्ही पक्षाकडनं म्हणजे भारतीय जनता पार्टी या भागातला प्रमुख पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन्ही पक्षाकडनं आपापले उमेदवारी अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज दाखल होण्या अगोदर प्राथमिक स्वरूपात या भागातील राष्ट्रवादीचे प्रमुख जे आहेत त्यांचे आणि भाजपचे प्रमुख आहेत त्यांची प्राथमिक पातळीवर चर्चा देखील झाली होती किंवा ही संस्था तोट्यातली 40 गावांची खूप मोठी संस्था आहे, ही संस्था चालली पाहिजे आणि ही संस्था चालण्यासाठी बिनविरोध संस्था करून इथे चांगले प्रतिनिधित्व द्यावं आणि संस्थेचा कारभार चांगला चालावा यासाठी प्राथमिक पातळीवर चर्चा झाली. परंतु दरम्यानच्या काळात प्रत्येक पक्षाने आपापल्या उमेदवारी अर्ज दाखल केले आणि त्यानंतर संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली. ती जाहीर झाल्यानंतर अर्थातच जी संस्था चांगली आहे त्या संस्थेकडे सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालं आणि कारखान्याकडे लक्ष केंद्रित झालं. योगायोगानं कारखान्याचं मतदान 5 तारखेला आणि पवना कृषीचं मतदानाचा पण दिवस 5 तारखेला ठरला. आणि दरम्यानच्या काळामध्ये सर्वसाधारण जागामधला एक जो उमेदवार अर्ज दाखल केला त्यांचं दुर्दैवी असं निधन झालं. त्यामुळे निवडणूक कुठल्याही एखाद्या उमेदवाराचं निधन झाल्यानंतर निवडणूक पुढे ढकलणं हे अनिवार्य असतं किंवा कायद्यानं ते बंधनकारक आहे आणि त्याप्रमाणे निवडणूक पुढे ढकलली गेली. त्या ठिकाणी काही उमेदवारी अर्ज देखील दाखल झाले. परंतु ही निवडणूक बिनविरोध करायची असेल तर कोणी पुढाकार घ्यायचा आणि निवडणुकीचा खर्च हा संस्थेवर टाकला जाऊ नये यासाठी दोन्ही राजकीय पक्षात मतमतांतर होती. त्या संदर्भात चर्चाही चालू होत्या.
नंतर ही निवडणूक बिनविरोध होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. प्रत्येकाने आपले पॅनल तयार केले, परंतु ह्यामध्ये राष्ट्रवादीने मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली. कारण तुम्ही पाहिले गेले पहिल्या पंचवार्षिकला राष्ट्रवादीचा आमदार आहे, त्यांना आत्ताही परत राष्ट्रवादीचे आमदार झाले. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जोश वाढला की आता आम्ही ही निवडणूक जिंकणार आणि आम्ही आमच्या जो काही फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याने जिंकणार अशा प्रकारे जोश वाढला. परंतु कुठंतरी निवडणूक बिनविरोध व्हावी यामध्ये भाजपाचे नेते देखील ठाम होते, राष्ट्रवादीचे काही नेते देखील ठाम होते की बिनविरोध झालं तर संस्थेला पुन्हा चांगले दिवस आणता येईल. या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यामध्ये शिष्टमंडळ नेमलं गेलं आणि या शिष्टमंडळाने विद्यमान आमदार सुनील शेळके यांची भेट घेतली. त्यांनी त्यांना आश्वासित केलं की तुमचा जागेचा फॉर्म्युला काय आहे. तर त्या फॉर्म्युल्यामध्ये पूर्वी भाजपकडं 8 उमेदवार होते आणि राष्ट्रवादीकडं 5 जागा होत्या. तर असंच फॉर्म्युला भाजपकडनं मागणी झाली, परंतु राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याला तो फॉर्म्युला त्यांनी मान्य केला नाही किंवा त्यांना तो आवडला नाही. आता आमचा आमदार आहे, आमची सत्ता आहे, आम्हाला जास्त जागा पाहिजे. मग तडजोडीसाठी 6-6चा फॉर्म्युला आला आणि जी एक राखीव जागा आहे त्यामध्ये चिठ्ठीद्वारे करा किंवा 2.5 वर्षाचा असा फॉर्म्युला राष्ट्रवादीने मागणी केली. परंतु संस्थेमध्ये भाजपाच्या मते आमचा मतदार चांगला आहे, त्यामुळे त्यांनी तो फॉर्म्युला नाकारला गेला. त्याच्यावर पुन्हा एकदा बैठका अगदी 2 तारखेला देखील एक अखेरची परत बैठक झाली की निवडणूक बिनविरोध करायची तर मग कशी करायची. शेवटी 7 आणि 6चा फॉर्म्युला ठरला गेला की राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा आणि भाजपा आणि मित्र पक्षांना 7 जागा. पहिले 2 वर्ष अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आणि नंतरची 3 वर्ष अध्यक्षपद भाजपाकडे. पहिल्या 2 वर्षात उपाध्यक्षपद भाजपकडे आणि पुढच्या 3 वर्षात उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे. परंतु तिथं देखील भाजपने 1-1 वर्षाचं अध्यक्षपद घ्या आणि सगळ्यांना संधी द्या अशी मागणी केली होती. परंतु तिथेही तो फॉर्म्युला पण स्थानिक नेत्यांना मान्य झाला नाही. मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये विद्यमान आमदारांनी त्यांचे दूत म्हणून नामदेवराव दाभाडे यांना पाठवलं गेलं. परंतु भाजपची ह्या फॉर्म्युल्यामध्ये अशी परिस्थिती की भाजपचे सगळे विड्रॉल ज्या दिवशी अर्ज दाखल केले त्या दिवशी सगळ्या संपूर्ण विड्रॉल त्यांचे नेते ज्ञानेश्वर धनंजय यांच्याकडे त्यांनी दिलेल्या होत्या. परंतु राष्ट्रवादीमध्ये असं काही घडलेलं नव्हतं. मग उमेदवार कोण, तर तो फॉर्म्युला शेवटपर्यंत दोन्ही पक्षाकडनं घोषित झालेला नव्हता. भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवारांनी माजी सभापती ज्ञानेश्वर धनंजय यांना सांगितलं की तुम्ही जो ठरवीन तो उमेदवार कुठलाही घ्या, कुठल्याही कॅटेगरीतले घ्या, ओबीसी घ्या, सर्वसाधारण घ्या, तुम्ही जो ठरवीन तो उमेदवार आणि आपले 7 उमेदवार फक्त आपल्याला मिळावेत ही आपली अपेक्षा. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडं असं दिसून आलं की स्थानिक नेत्यांना त्यांच्यामध्ये जे उमेदवार ते ठरतील त्यांना काही कुठेतरी मान्यता मिळण्याचं धोरण ठरवणार. त्याचबरोबर ह्या पवनमावळमध्ये पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आयची युती असायची आणि मग काँग्रेस आयच्या नेत्यांचा असा प्रश्न होता की तुम्ही आम्हाला पण विश्वासात घ्या या निवडणुकीमध्ये. कारण त्याही नेत्यांनी बऱ्यापैकी विद्यमान आमदारांचंच काम केलेलं होतं यावेळेला आपण पाहिलेलं सगळ्यांनी. परंतु त्यांनी त्यांना विश्वासात न घेतल्यामुळं त्यांनी कुठेतरी त्यांना मागणी केली की आमचं एक उमेदवार घ्या. तुमच्या सोबत होती म्हणजे भाजपच्या सोबत होती आता. भाजप हा ह्या वेळेला भाजपचा उमेदवार नव्हता, अपक्ष उमेदवाराच्या सोबत होती ना. नाही, अपक्ष उमेदवाराच्या सोबत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस सोबत पण होते. बरोबर. म्हणजे पवनमावळमध्ये काही कार्यकर्ते नक्कीच भाजपच्या मध्ये विभाजन झालेलं तुम्ही पवनमावळ तालुक्यात पूर्णपणे विभाजन झालेलं तुम्ही हा फॉर्म्युला पाहिलं आहे. त्यांनी ते निवडणूक आमचा एक उमेदवार घ्यावा अशी त्यांची मागणी होती. कारण ते सगळे गटातटाने एकत्र राहतात त्याशिवाय त्यांची मागणी होती. परंतु तसं काही झालं नाही. तसं पाहिलं तर राष्ट्रवादीचा पण एक उमेदवार आहे, माजी जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे किसनराव कदम, त्यांचा देखील एक उमेदवार होता त्यामध्ये. परंतु तो भाजप बरोबर राहिल्यामुळं त्यांनी त्या विनोदमध्ये घारेंना ती जागा दिलेली होती. मग त्यांनी भाजपने त्यांचा उमेदवार जवळचा माणूस नाकारला नाही. परंतु राष्ट्रवादीमध्ये तिथं कुठं ते त्यांचा जम बसण्यात त्यांना अपयश आलं. तरी देखील 4 ते 5 फेऱ्या या बैठकी झाल्या. ॲडव्होकेट नामदेवरावजी दाभाडे यांनी
प्रयत्न केले, परंतु त्यांना अपयश आलं पण म्हणताना येणार नाही. कारण दुपारी निवडणुकीचा वेळ दुपारी 4 वाजेपर्यंत होता, परंतु 3:30 वाजेपर्यंत कोणीही मतदान केलं नाही. की दोन्ही निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचं त्यांनी सांगितलं, आम्ही कुठल्याही प्रकारचा विनोद करणार नाही, हे नियमाप्रमाणेच होणार. आम्ही त्याच्यामध्ये तुमच्या कुठल्याही प्रकारचा जरी संगनमत झाला असेल तरी निवडणूक प्रक्रिया हे पार पाडणार. दोन्ही गटाकडनं मतदारांना आवाहन केलंच नाही आणि मतदारांना आवाहन न केल्यामुळे मतदार कोणी आलेच नाही. आणि 3:30च्या दरम्यान 25 मतदार आले आणि त्यांनी मतदान केलं. मतदानाला कोणी रोखू शकत नाही. मतदान केलं, पण मतदान कुणाला केलं? फॉर्म्युला ठरला त्यांना केलं का कोणाला केलं? आणि ह्यामध्ये एकूण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असू द्या किंवा भाजप नेते यांची एकदम धांदल उडाली गेली की आता करायचं काय. तिथे त्यांना प्लॅनिंग करून त्यांनी जर 100 मतदान असं आणलं असतं त्यांच्या एक विचारचं. आणि मी थोडंसं उलगडून सांगतो. ठरलं काय की भाजपचे 7 उमेदवार भाजपचे 7 उमेदवार जागा द्यायच्या आणि राष्ट्रवादीला 5 द्यायच्या. 5 आणि 5चा फॉर्म्युला ठरला. 7 आणि 6 13चा. 7 आणि 6चा फॉर्म्युला ठरला. आता 7 आणि ऐन निवडणुकीच्या दिवशी काय झालं की 7 आणि 6 लोकांचा फॉर्म्युला ठरलाय. या लोकांना आपल्याला बिनविरोध द्यायचा आहे. मग बिनविरोध द्यायचा असेल तर काय करायचं? निवडणूक तर लागली, माघार घेतली नव्हती इतर लोकांनी. मग अशा वेळी काय करायचं की आपल्या सगळ्यांनी मिळून म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी मिळून 25 लोक आतमध्ये पाठवायचे जे मतदार आहेत ते. आणि त्या 25च लोकांनी आतमध्ये जाऊन ह्या 13 लोकांना मतदान करायचं. फॉर्म्युला ठरल्याप्रमाणे ह्या 13 लोकांना मतदान करायचं म्हणजे ते 13 निवडून येतील. पण झालं असं की ह्यांनी ज्यांना विश्वासात घेतलं नव्हतं तेच मतदार आले आणि मतदान करून गेले. बरोबर. आणि त्यामुळं आता त्या मतदारांनी नेमकं मतदान कोणाला केलं हा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोघांची धांदल उडाली. आणि त्यानंतर पुढे काय झालं? दोघांकडे मतदार जागा नव्हते कुठंच. कारण 40 गावची संस्था, गहुंजेला मतदार एक, ते एक श्रीमच्या तुंगीच्या टोकाला मतदार एक. मग प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं मतदारांना फोन केले, मतदान करायला या. आणि त्यांनी दोन्ही गटाने एक जे फॉर्म्युलाचे त्यांचा ठरला होता हेच 7 उमेदवार, राष्ट्रवादीचे 6 आणि भाजपचे 7 अशा 13 उमेदवारांना मतदान करायचं. परंतु आता आतमध्ये गेल्यानंतर कोण कोणाला मतदान करतोय ह्याचा काही प्रत्येकाला ताळमेळ लागला नाही. मतदान बोलून घेतले, पण मतदान कसं करायचं त्याचं प्रात्यक्षिक घेतलं नाही. एकच मतदान नव्हतं का, 13 मतदान करायचे होते. त्यात 5 प्रकारच्या स्लिपा होत्या काय. त्यामुळं मतदान कुठं करायचं काय करायचं ह्या फॉर्म्युल्यामध्ये पूर्णपणे गोंधळ उडाला. जे 4 वाजेपर्यंत त्या गेटच्या आतमध्ये होते तेवढेच लोक घेतले गेले. आता ते कोणाची कुठलाचा मतदार आहे, कुणाला मतदान करायला आला याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञता होती. आणि त्यामुळं एक असा यावेळेचा हा अनपेक्षित निकाल लागला गेला की जिथं 7 ठरले होते भाजपला तिथं भाजपला 9 जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जिथं 6 जागा ठरल्या होत्या तिथं त्यांना 4 जागा मिळालं. म्हणजे तसं पाहिलं तर जो त्यांचा पूर्वीचा फॉर्म्युला होता भाजपाचा मागणी तो त्यांना भाजपाला नियुक्तीने कौलला असं म्हणायला काय हरकत नाही. पण हे जे लोक मतदारांना गृहीत धरतात त्यांच्यासाठी धडा होता ही निवडणूक. नक्कीच परिस्थिती अशी तालुक्यामध्ये सचिन शेट्टी तुम्ही वातावरण पाहताय. आमदार साहेबांनी एक सुरुवातीला एक गाणं आलं होतं, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. परंतु सर्वसामान्य ठिकाणी जर तुमच्या कार्यकर्त्यांची जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक कार्यकर्ता म्हणतोय की मीच आमदार आहे आणि मी सांगत तेच झालं पाहिजे. परिस्थिती अशी आहे की मतदारांना हे गृहीत कोणी धरतच नाहीये काय. आणि यावेळेचं एक वैशिष्ट्य असेल या निवडणुकीचं की 800 मतदारांपैकी साधारणतः 930 मतदान आहे. 903 मतदानापैकी 101 आता मैद आणि डुबार वगैरे झाले, परंतु 230 मतदान त्याच्यातलं झालं काय. म्हणजे मतदान पण 1-1.5 तासात खूप चांगल्या प्रकारे मतदान झालं आणि विना पैशात निवडणूक झाली काय. म्हणजे मतदाराला कुठल्याही प्रकारचं लाच प्रलोभन न देता हे निवडणुकीमध्ये मतदारांनी नेत्यांना दाखवून दिलं की आम्ही आमचा कौल ठरवू शकतो. पण तुम्ही तुम्हाला जर बिनविरोध निवडणूक करायची होती तर तुम्ही ज्या दिवशी निवडणूक लागली किंवा माघारची प्रक्रिया संपल्याच्या आत ही प्रक्रिया पूर्ण होणं अपेक्षित होतं. तर हे होते माऊली ठाकर. खरं तर ही अगदी छोटी निवडणूक होती पण या निवडणुकीतून बोध खूप मोठा घेऊ शकता तुम्ही. राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र ही खूप मोठी चपराक आहे. आता ते कसं समजून घेतात माहिती नाही. मतदारांना गृहीत धरणं किंवा मतदानाची प्रक्रिया इतक्या हलक्यात घेणं हे राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलंच बोललंय.
भाजप जे भाजपचं या पवना कृषीवरती पहिल्यापासूनच भाजपचं वर्चस्व आहे. जेव्हापासून ही संस्था उदयास आली तेव्हापासून इथे भाजपचं वर्चस्व आहे. त्यामुळे भाजप जरी जागा जास्त मागत असले परंतु स्थानिक आमदार आता आमचे आहेत. त्यामुळे फॉर्म्युला हा 50-50चा करा किंवा 7 आणि 6चा करा असं ठरलं. परंतु हे जेव्हा तुम्ही ठरवत असताना 4 चौकटीमध्ये ठरवता तेव्हा मात्र जे मतदार आहेत ते आता जागे झालेले मतदार पहा काय करू शकतात. मतदारांनी ना माघार घेतली, फॉर्म माघार घेतली नाही, त्यामुळे निवडणूक लागली आणि निवडणुकीच्या दिवशी पण मतदानाला जायचं नाही, ठराविक लोकांनीच मतदानाला जायचं हा जो त्यांचा फॉर्म्युला ठरवला होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोघांनाही मतदारांनी अक्षरशः चपराक मारली, मतदानाला गेले आणि त्यांना ज्यांना निवडून द्यायचं होतं त्यांनाच निवडून दिलं. त्यामुळे आगामी काळामध्ये सहकारी संस्थेच्या निवडणुका हे एवढ्या हलक्यात घेतल्या जातात किंवा आमचंच तिथं वर्चस्व राहील अशी जी लोक समजतात त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत धडा राहील. आणि भाजपला मात्र ही निवडणूक नवीन संजीवनी देते का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. कॅमेरामॅन निलेश सोबत मी सचिन शिंदे, पवनानगर मावळ.